तर नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप सुंदर आपण ही जी दाखवतीये ना मी हीच डिझाईन पाहणार आहोत। तुम्हाला देखील बघून अवघड वाटली ना आणि बनवायला एकदम सोपी आहे, फक्त हेवी आहे त्यामुळे तुम्हाला ती अवघड दिसतीये। तर इथं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण डिझाईन सोपी करून सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायचा आहे, म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल। याचं स्लीव्ज देखील आपण चॅनलवरती शेअर केलेली आहे। पूर्ण व्हिडिओ कसा होतो हे नक्कीच पहा आणि मी शेवटची प्राइस देखील सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि इतकं सुंदर कधी तुमच्याकडे ब्लाऊज आलंच बनवायला, कोणी फोटो दाखवला तरीही घाबरायचं नाही, कारण की मी आहे ना, मग मी सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार। कुठे कुठे कोणती कोणती स्टेप घेतली आहे, कुठे काय केलंय हे सगळं सांगणार आहे डिटेल्समध्ये। दिसताना अवघड दिसली आहे ना, पण खूप सोपी करून बनवणार आहोत। तर चला मग सुरू करूया। इथं बघू शकता ॲज इट इज गळ्याला आपण जशी मार्किंग करून घेतो त्या प्रकारे मार्किंग केलेली आहे। त्यानंतर आपण सर्वप्रथम इथं चेन स्टिच देऊन घेत असतो, जरी थ्रेडने दोन त्या चेन स्टिच इथं दिलेल्या आहेत। त्यानंतर इथं घेतलेला आहे मी तंगूस थ्रेड, खाली जो आपण शुगर बीट्सला यूज करणार आहोत तर तो तंगूस थ्रेड आहे। आणि त्यानंतर आपण इथं शुगर बीट्सची एक आउटलाईन देऊन घेतोय। तर जसं आपण प्रत्येक वेळेस गळ्याला आउटलाईन देतो शुगर बीटची, तर त्याचप्रमाणे इथं दोन दोन शुगर बीट्स टाकून गळ्याला पूर्ण आउटलाईन देऊन घेतलेली आहे। त्यानंतर इथं परत मी एक शुगर बीटचीच आउटलाईन देते, पण इथं बघू शकता दोन्ही लाइनिंगच्या मध्ये थोडासा गॅप आहे, म्हणजे अजून एक शुगर बीटची लाईन बसेल एवढा गॅप मी दोन्ही लाइनिंगच्या मध्ये ठेवलेला आहे। तर जेणेकरून काय होणार आहे की आपल्याला इथं लोडिंग करायचं आहे शुगर बीटचं, तर त्यासाठी थोडीशी जागा लागणार आहे, त्यामुळे तिथं मी एक शुगर बीटची लाईन बसेल एवढा गॅप सोडलेला आहे। त्यानंतर परत मी इथं शुगर बीट्सच घेतलेले आहेत। तर हे शुगर बीट्स अशा प्रकारे तुम्हाला क्रॉसमध्ये इथं मी 5-5 स्टेपनी टाकत चालली आहे, म्हणजे एका वेळेस 5 शुगर बीट्स मी इथं फिल करते। तर इथं तुम्हाला आधी सगळ्याच्या आधी वरचं जे जिथून सुरू करतो ना तिथं आधी मी 3 शुगर बीट्स टाकले, त्यानंतर 4 टाकले आणि त्यानंतर 5 पासून सुरुवात केली। तर आता इथं बघू शकता म्हणजे वरचा जो गॅप असतो ना आपला तो प्रॉपर व्यवस्थित असा भरला जातो। तर इथं मी पूर्ण 5-5 शुगर बीट अशा प्रकारे क्रॉसिंगमध्ये इथं टाकत चालली। इथं बघू शकता पूर्ण जे लाईन आहे ना आपल्या गोल गळ्याचं, तुम्हाला सेम अशा प्रकारे इथं क्रॉसमध्ये पूर्ण गळ्याला ही आउटलाईन जी आहे तर ती देऊन घ्यायची आहे। बरोबर 5-5 शुगर बीट्स इथं टाकत चालायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अशी लाईन जी आहे तर ती पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे, गळ्याला पूर्ण बॉर्डर देऊन घ्यायची आहे। डिटेल्समध्ये हवं असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा, याच्यामधले तुम्हाला कोणता कोणता पार्ट समजला नाही किंवा बनवायला अवघड जातो त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवला जाईल। त्यानंतर परत ते लोडिंग झालं शुगर बीटचं, त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली, ही लाईन त्याच्या एकदम चिटकून दिलेली आहे, आपण प्रत्येक वेळेस देत असतो त्या प्रकारे। त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी 4 नंबरचे मणी, हे 4 नंबरचे मणी अशा प्रकारे आता परत आपण ह्या 4 नंबरच्या मण्यांची इथे एक लाईन देऊन घेणार आहोत। तर आपण जशी दरवेळेस लाईन देत असतो 4 नंबरच्या मण्यांची, मी तुम्हाला सांगत असते एका साईडनं शुगर बीट्स, एका साईडनं परत 4 नंबरचे मणी आणि त्या साईडनं परत शुगर बीट्स, तर सेम इथं देखील त्याच प्रकारे करून घेतलेलं आहे। इथं तुम्हाला दिसत असेल आता मी परत एक शुगर बीटची लाईन पूर्ण गोल गळ्याला देऊन घेत आहे आणि ही लाईन देऊन झाल्यानंतर आता इथं मी परत 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि हे 4 नंबरचे मणी आता तुम्हाला एका आड एक फिलमध्ये टाकायचे आहेत। म्हणजे आता इथं आपण अगोदर लाईन दिली ती एकदम चिटकून मण्यांची लाईन होती 4 नंबरची, आपण आता जी लाईन देणार आहोत ना आपण, तर तिला इथं बघू शकता एक मणी टाकला, त्यानंतर एक स्टिच घेते, स्टिच पण एवढा घ्यायचा की मध्ये एक परत 4 नंबरचा मणी बसला पाहिजे, म्हणजे शुगर बीटच्या आपल्या 2 लाईन बसल्या पाहिजे, एवढा मध्ये गॅप साधारणतः सुटला पाहिजे। म्हणजे एका मण्याचं अंतर सोडत सोडत तुम्हाला पूर्ण हे गोल गळ्याला परत एकदा असंच अशा प्रकारे शुगर बीट 4 नंबरच्या मण्यांनी लाईन देऊन घ्यायची। तर ही लाईन देऊन झाल्यानंतर परत इथं मी शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि हे शुगर बीट्स देखील तुम्हाला असे पूर्ण जे मणी आहेत ना तर त्याला असे 2-2 शुगर बीट्स टाकून पूर्ण राऊंड गोल गळ्याला तुम्हाला असं करत जायचं आहे। तर अर्ध सर्कलमध्ये शुगर बीट्स पूर्ण इथं टाकत जायचे। तर इथं शुगर बीट्स टाकताना खूप जास्त शुगर बीट्स टाकू नका, फक्त 2 किंवा 3च शुगर बीट्स टाका, सॉरी 3 पण नाही टाकायचे, फक्त 2-2 टाकायचे आहेत। 2 शुगर बीट्स टाकल्यानं एकदम प्रॉपर फिनिशिंग येते, कधी कधी एक पण टाकावा लागतो। तर इथं गोलाकार जास्त असल्यामुळे एक 2-2 टाकून ही लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे मी। त्यानंतर आता इथं बघू शकता जे मध्ये सेंटरवरती मी फॅब्रिक ग्लू लावते, तर एक आड एक लावते, एक 2 मण्यांच्या मध्ये लावलाय, परत एक गॅप सोडलाय, परत एका मण्याच्या मध्ये लावलाय। तर अशा प्रकारे मी हे पान शेपचे स्टोन चिटकून देते। हे होते माझ्या साडीतले स्टोन, म्हणजे साडी ज्या कलरची होती त्या कलरचे
स्टोन होते. तर ही जी डिझाईन बनवतो ही नथ पैठणीवरची डिझाईन आहे. ही पैठणी देखील मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्हाला पाहायची असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. परंतु इथं आता माझ्याकडून व्हिडिओ राहिला नाही तो त्यामुळं मग तिथं मी टाकत नाही आहे. आणि याच्या स्लीव्हचा व्हिडिओ पण तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तो स्लीव्हचा व्हिडिओ देखील तुम्ही तिथं जाऊन पहा. नथ डिझाईन खूप सुंदर बनवलेली आहे. त्यानंतर इथं मी एक 3 नंबरचा मनी टाकला आहे सुरुवातीला. त्यानंतर मध्ये जे आहेत ते 5 शुगर बीट्स टाकले आहेत. परत एक 3 नंबरचा मनी टाकला आहे आणि परत एक शुगर बीट्स टाकला आहे. अशा प्रकारे आपण मध्ये एक एक मण्यांचा गॅप जिथं जिथं सोडला होता त्या गॅपवरती आपल्याला हे पूर्ण गोल गळ्याला अशा प्रकारे देऊन घ्यायचं आहे. तर हे देऊन झालं. आता त्यानंतर मी इथं घेतली आहे जरदोजी. तर जरदोजी साधारणतः 1 इंचाला थोडीशी कमी अशा एवढ्या मापानं मी इथं कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही त्या स्टोनला लावून मोजून पण कट करू शकता. आपल्या चॅनलवरती मी जरदोजीच्या एवढ्या याच्यात 5-6 व्हिडिओ टाकले आहेत. जवळपास जरदोजी सिरीज बनवली होती 4-5 व्हिडिओंची मी. तर तुम्हाला जर जरदोजीविषयी काही प्रॉब्लेम असतील, अशी जरदोजी तुम्हाला स्टिच करता येत नसेल तर तिथं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला जरदोजी स्टिचेस जे आहेत ना तर ते पटकन समजले जातील. यासाठी तुम्ही ते सिरीज नक्कीच जाऊन पहा. तर अशा प्रकारे पूर्ण जेवढे पण आपण 5 स्टोन चिटकवले आहेत तर त्याला आता सगळ्या स्टोनला आपल्याला इथं जरदोजी अशा प्रकारे वर्क करून घ्यायचं आहे. सगळ्या स्टोनला जेवढे चिटकवले आहेत आपल्याला सेम त्याला. तर इथे बघू शकता आपली बऱ्यापैकी डिझाईन जी आहे ती कंप्लीट होत आली आहे. एकच पार्ट राहिलेला आहे आपल्या डिझाईनचा. तर तोच पाहणार आहोत आता आपण. आणि इथं आता सॉरी एक नाही 2 पार्ट राहिलेत अजून. तर इथं बघू शकता आता मी 3 नंबरचा एक मनी, एक शुगर बीट्स, एक 3 नंबरचा मनी, एक शुगर बीट्स अशा प्रकारे सुईमध्ये पूर्ण सुई भरून घेतली. आणि त्यानंतर ही तुम्ही बुट्टी खूप वेळेस पाहिली असेल. तर अशा प्रकारे ही जी बुट्टी आहे ना ही देऊन घेतलेली आहे मी. म्हणजे 3 मण्यांची बुट्टी आहे ही. तर ही अशी आपण जे 5 स्टोन चिटकवला होता त्याच्यावरती अशी तुम्हाला इथं देऊन घ्यायची आहे. सिंपल आहे बुट्टी, खूप सुंदर दिसते. पूर्ण गळ्याला आपल्याला हे वर्क करून घ्यायचं आहे. तर मी इथं थोडा क्लिप दाखवते तुम्हाला, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होत नाही आणि तुम्हाला पाहायला देखील बरं वाटतं आणि मला पण सांगायला बरं वाटतं, कारण की वर्क सगळीकडे सेमच असतं त्यामुळं. आणि अशा प्रकारेची बुट्टी तुम्हाला पूर्ण गळ्याला इथं करून घ्यायची. आता इथं बुट्टी करून झाली, इथं सगळी डिझाईन आपली ऑल कंप्लीट झाली. आता राहिला आहे थोडासा पार्ट, पण हा पार्ट नाजूक बनवायचा आहे. त्याने लुक जो आहे तर तो भरगच्च दिसणार आहे. इथं मी काय केलं आहे, साधारणतः अर्धा इंचापेक्षा कमी जरदोजी कटिंग केलं आहे. आणि त्यानंतर एक शुगर बीट्स, एक जरदोजीचा तुकडा, एक शुगर बीट्स, एक जरदोजीचा तुकडा अशा प्रकारे मी सुईमध्ये भरून घेते आहे इथं. तर इथं मी एक जरदोजीचा तुकडा, एक शुगर बीट्स अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतले. आणि त्यानंतर आता एक शुगर बीट्स टाकून त्याला अशा प्रकारे राऊंडने जरदोजी इथं मी स्टिच करते. तर याचा देखील मी एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवून टाकला होता. तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही तो चॅनलवरती आहे, चेक करून बघू शकता. आणि त्यानंतर मग इथं पूर्ण आता आपल्याला जिथं जिथं गॅप दिसतोय ना जेवढा पण, तर दोन्ही पण साईडनं 5 स्टोनच्या दोन्हीही साईडनं सेम हे वर्क आपल्याला करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून लुक जो आहे ना तर तो एकदम भरगच्च येतो. आणि डिझाईन जी आहे तर ती दिसायला भन्नाट दिसते. त्यामुळं हे इतकी छोटी बुट्टी देतोय, पण डिझाईन पहा, तुम्हाला लगेच कळत असेल किती भरगच्च दिसते. आणि सेम अशा प्रकारे तुम्हाला आता पूर्ण जेवढे पण आपले राहिलेले आहेत ना ह्या सगळ्यांच्यामध्ये तुम्हाला असं हे वर्क जे आहे ना तर ते करून घ्यायचं आहे. एक शुगर बीट टाकायचं आहे आणि त्याला साईडनं जरदोजी अशी स्टिच करून द्यायची आहे. जरदोजी सिरीज चॅनलवरती सुरू आहे, तुम्ही तिथे जाऊन जरदोजी पाहू शकता तुम्हाला जमत नसेल तर. आणि त्यानंतर आता हा फायनल लुक आहे. तर इथं साईडला फक्त हायलाईट करण्यासाठी मी इथं एक 5 स्टोन चिटकवलेला आहे, त्याला साईडला जरदोजी स्टिच केली आहे आणि त्याच्यानंतर एक बुट्टी दिलेली आहे. म्हणजे आपण मध्ये जसं केलं ना तर तसंच सेम मी हायलाईट देखील ब्लाऊज साईडला केलेला आहे, जेणेकरून लुक जो आहे तर तो अजून छान दिसतो. व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी थोडं शॉर्टकटमध्ये ते दाखवलेलं नाही आहे, कारण की आपण इथं जी प्रोसेस केलेली आहे पान शेपचं स्टोन वापरून सेम तीच प्रोसेस आपण साईडला देखील केलेली आहे, तुम्हाला लगेच ओळखत असेल. तर अशा प्रकारे याचा फायनल लुक आला होता. याची स्लीव्ज जर तुम्हाला पाहायची असेल तर स्लीव्जचा व्हिडिओ देखील चॅनलवरती टाकलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये स्लीव्जची लिंक देते, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. इथं फोटो अटॅच केलेला आहे पूर्ण ब्लाऊज कसं झालं याचा. आणि हे ब्लाऊज आपण शिवून द्यायचं नव्हतं, फक्त वर्क करून हवं होतं त्यांना. तर ह्या ब्लाऊजची जी प्राईज आहे तर ती मी 2500 रुपये वर्क करायचा चार्ज घेतला होता.
तुम्हाला कोणाला देखील बनवून हवं असेल सेम हीच डिझाईन किंवा अजून कोणत्या डिझाईन, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. मी अहिल्यानगरमध्ये राहते. जवळ असाल तर येऊन भेटा किंवा लांब राहत असाल तर कुरिअरनं देखील ऑर्डर घेतल्या जातात. त्यामुळं तुम्ही देखील लवकरात लवकर नंबरवरती कॉल करा आणि अशाच आपल्या सुंदर सुंदर ऑर्डर बुक करा. इथं बघू शकता, ही नथ पाहायची असेल चॅनलवरती व्हिडिओ डिटेल्समध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि असा काहीसा ह्या ब्लाऊजचा फायनल लुक होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही हे मला कमेंट करून सांगा. दिसताना किती अवघड दिसते डिझाईन, पण बनवताना किती सोपी करून सांगितली हे तुम्हाला इथं कळलंच असेल. तर खूप सगळ्या टेक्निक वापरून डिझाईन दिसताना तर खूप अवघड दिसते, पण बनवायला घेतल्यानंतर खरंच खूप सोपी असते. तुम्हाला ज्यावेळेस कस्टमर कोणत्याही डिझाईनचा फोटो दाखवेल त्यावेळेस तुम्ही ती बारीक पहा आणि मग ठरवत जा. इथपर्यंत येऊन वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.